रामनवमी निमित्त पोलीस प्रशासक सज्ज। सदर बाजार ठाण्यात शांतता कमिटीची बैठक पार पडली। यात पोलीस अध्यक्ष हसन बन्सल यांनी लोकांना आवाहन केलं की रामनवमी हे शांतपणे साजरा करावी। जर तरी याच्यात कोणी बाधा टाकली आणि नशा केला त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अध्यक्षांनी दिला। त्यांनी सांगितलं, मी सुरक्षेसाठी काही ठिकाणी सिव्हिल ड्रेसात पथक तैनात केला आहे। रामनवमी 6 तारीखला जालना शहरामध्ये त्याची शोभायात्रा निघणार आहे। त्या अनुषंगाने आयोजकासोबत मुख्य नागरिकांसोबत आता शांतता मीटिंग घेण्यात आलेली आहे आणि त्याची काही सूचना होती रस्त्याबद्दल, काही MSCBची तार वगैरे बद्दल, त्याच्याबद्दल अगोदर 2 तास रूट पाहणी करून संबंधित नगरपालिका परिषद आणि MSCB सोबत त्याच्याबद्दल कोऑर्डिनेशन करण्यात आलेलं आहे। तसेच ही मिरवणूक शांततेने आणि सर्वांच्या सहभागाने निघाली पाहिजे, त्यासाठी सकारात्मक चर्चा आणि सूचना देण्यात आलेली आहे। वेळाची मर्यादा असो किंवा जो काही जिल्हाधिकारीचा शस्त्रबंदीचा आदेश असो याच्याबद्दल सर्वांना सूचना देण्यात आलेली आहे। तसेच कुठलाच गालबोट लागणार नाही, त्यासाठी दोघे समाज सामंजस्याने हे मिरवणूक काढतील याची मला खात्री आहे। कोणीही याच्यामध्ये जर कोणी येऊन काही नशा करून किंवा धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला तर त्यासाठी आम्ही वेगवेगळे पथक सिव्हिल क्लॉथमध्ये पण आणि युनिफॉर्ममध्ये नेमण्यात येणार आहे। ड्रोन पण त्याच्यामध्ये असणार आहे आणि तसे लोकांना आयोजक आणि आमची एकमत झालेलं ते स्वतःच पोलिसाला सांगतील आणि आम्ही त्याच्यावर कडक कारवाई करणार। ही सगळी श्रीराम जन्मोत्सवाचा मिरवणूक चांगल्या पद्धतीने आणि मोठ्या उत्साहाने पार पडतील याची खात्री आहे आणि यासाठी पोलिसाचा मोठा बंदोबस्त आम्ही सगळं नियोजन करत आहोत। थँक्यू।